नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, मोफत 10,000 पर्यंत अर्थसहाय्य हे कोणाला मिळणार याची सविस्तर माहिती जाणून घ्यायच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, जे आपले बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, RT यांसारखे पाचही संस्थांचे विद्यार्थी आहे, त्यांचा रिझल्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो अजूनपर्यंत लागायचा आहे. तर तो जो रिझल्ट आहे आपल्याला लास्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती दिलेली आहे की बार्टी डिपार्टमेंटचे जे आहे रिझल्ट डिपार्टमेंटचे मॅडम त्यांनी आपल्याला सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो की जशी आचारसंहिता फिनिश झाली म्हणजे 22 तारखेनंतर 23 ते 24 तारखेला जो आहे तो आम्ही 2 दिवसाच्या अंदर जे आहे ते रिझल्ट जो आहे तो नोटीस बोर्डवर प्रकाशित करणार आहे. ओके, तर अजूनपर्यंत विद्यार्थी मित्रांनो जे TRTIचे पोलीस भरतीचे कंबाईनचे आणि टेट भरतीचे विद्यार्थी आहे त्यांचं अजूनपर्यंत स्कोर कार्ड जे आहे ते यायचं आहे. तर जास्तीत जास्त आशंका आहे विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवारपर्यंत जे आहे ते तुमचे स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळून जाईल. आणि अजून विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीच्या NTC प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सुद्धा एक्झाम झालेली होती. ठीक आहे, त्यांच्यासाठी ऑब्जेक्शन रेससाठी ऑप्शन आलेला आहे, तर त्यांचे सुद्धा स्कोर कार्ड येऊन जाईल. आणि आशंका आहे विद्यार्थी मित्रांनो की पाचही संस्थांचा जो आतापर्यंत नंतर CET झाली काही योजनांची, तर याचाही रिझल्ट सोबत डिक्लेअर होऊ शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे आहे विद्यार्थी मित्रांनो मोफत अर्थसहाय्य हे कोणाला मिळणार त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. ठीक आहे, तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2024 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखती करता अर्थसहाय्य योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो जेवढेही विद्यार्थी असेल SC ST OBC VJNT SBC कॅटेगरीतील आणि EWS प्रवर्गातील तर त्यांना आपापल्या संस्थामार्फत विद्यार्थी मित्रांनो सपोज तुम्ही MPSCची प्रिलिम पास झाले, ठीक आहे, तर तुम्हाला 50,000 पर्यंत अर्थसहाय्य. MPSCची तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो कंबाईनची असो राज्यसेवेची असो मुख्य परीक्षा पास झाले तर तुम्हाला 50,000 पर्यंत अर्थसहाय्य आणि मुलाखतीसाठी विद्यार्थी मित्रांनो 10,000 पर्यंत अर्थसहाय्य दिला जातो. तसंच UPSCच्या एक्झाम जर तुम्ही जर पास झाले, ठीक आहे, तर तुम्हाला पूर्व प्रशिक्षण योजना पास झाल्यावर 50,000, मुख्य परीक्षा पास झाल्यावर 50,000 आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्ही क्वालिफाय झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 10,000 जे आहे ते अशा प्रकारे आपापल्या संस्थेमार्फत आपापल्या विद्यार्थ्यांना जे आहे ते मिळत असते. तर ही जी विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे ही SC कॅटेगरीतील म्हणजे बार्टी या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके, तर अशाच प्रकारची माहिती तुमच्यासुद्धा संस्थामार्फत तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर स्क्रीनवर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, योजनेचे स्वरूप आपण जाणून घेऊ. पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकर रकमी रक्कम 10,000 आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल. ओके, पात्रता याच्यासाठी काय आहे तर उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, दिनांक 13/11/2025 रोजी जाहीर झालेल्या 4/5/2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र अभियांत्रिकी मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून असावा. 3. सदर योजनेसाठी वयोमर्यादा जी आहे ते 35 इयर्स दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 5 पॉईंट दिलेले आहे. ठीक आहे, अप्लाय करायची लिंक जी आहे ते तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा, कारण अपकमिंग योजनांची सर्व माहिती, सर्व अर्थसहाय्य योजनेची माहिती आणि बार्टी, TI, महाज्योती, सारथी, RT यासारख्या सर्व CETचे रिझल्ट, सिलेक्शन यादी, वेटिंग यादी, अपात्र यादी सर्व माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरच मिळून जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही चौथा पॉईंट डायरेक्ट, एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळी माहिती भरून एकापेक्षा जास्त वेळा अर्ज भरल्यास विद्यार्थ्याची उमेदवारी बार्टी पुणे मार्फत रद्द करण्यात येईल. तर तुम्ही एकच वेळा जे आहे ते अप्लाय करू शकता. आणि हे जे अप्लाय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करायचं आहे, तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, तर हा जो विद्यार्थी मित्रांनो पुरा जो नोटीस आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी टाकून देईन, तुम्ही पाहू शकता, किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरही टाकून देईन मी. तर यासाठी कागदपत्र पाहू शकता तुम्ही, जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र कोणतीही एक, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही देऊ शकता. रहिवासी दाखला म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला. MPSC वनसेवा मुख्य परीक्षा 2024चे प्रवेशपत्र, आधार कार्ड, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो मेन पॉईंट होता की राष्ट्रीयकृत बँकेचे जे आहे ते तुम्हाला पासबुक लागणार आहे, त्यामध्येच तुम्हाला निधी जो आहे तो मिळणार आहे. जेवढेही बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, RTचे विद्यार्थी आहे त्यांना पुन्हा सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जासाल तर तेव्हा राष्ट्रीयकृत म्हणजे SBI बँकेचं जास्तीत जास्त SBI बँकेचा, त्यानंतर ॲक्सिस बँक, ICICI बँक, सेंट्रल बँक, अशा प्रकारे तुम्ही तुमचे अकाउंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दे जा. पोस्टाचा अकाउंट चालत नाही. ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. बार्टीचे विद्यार्थी, पाचही संस्थांचे विद्यार्थी लक्षात ठेवा.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता हायलाईट करून, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात ऑनलाईन व ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात जो आहे ते तुम्हाला अर्ज करावे लागते, बंधनकारक आहे. केवळ ऑनलाईन अर्ज किंवा फक्त हार्ड कॉपी जमा केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. ठीक आहे. तर अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे, स्क्रीनवर दिलेला आहे. हे पूर्ण जे नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. या पत्त्यावर तुम्हाला पुणेला अर्ज पाठवावा लागेल. अर्ज कोणत्या प्रकारे आहे ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अशा प्रकारचा जो आहे तो अर्ज आहे तुम्हाला फिलअप करावे लागेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, झेरॉक्स कॉपी रिक्वायर, ऑल डॉक्युमेंट मस्ट बी सेल्फ असिस्टंट. झेरॉक्स कॉपीज जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला द्यायचे आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट द्यायचे नाही आहे. ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागतील. ओके. अशाच प्रकारची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपापल्या संस्थेमार्फत येत असते. तर कोणत्याही संस्थेची आली तर सर्वात पहिले अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. ठीक आहे. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. सर्वच्या सर्व योजनांची माहिती, अपकमिंग योजनांची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर नक्की मिळेल. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.